मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण पहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूजवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेली माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेने अल्पावधीत राज्यातील लाखो महिलांपर्यंत आर्थिक मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रयत्न केला। परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत लागू झालेल्या या योजनेतील लाभार्थ्यांची नीट पडताळणी न झाल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला हजारो कोटीचा फटका बसल्याचे सध्या समोर आले आहे। सद्यस्थितीत ही योजना केवळ राजकीय डावपेच नव्हे तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा मोठा विषय ठरत आहे। लाडकी बहीण योजना ही 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आली। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 25 ते 35 वयोगटातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने उचललेले हे एक पाऊल होते। सुरुवातीच्या टप्प्यात तब्बल 2,90,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आणि शासनाने वार्षिक 46,000 कोटी रुपयाची तरतूद केली। परंतु निवडणूक संपल्यानंतर अर्जदाराची पडताळणी करण्यात आली। 5 महिन्याच्या कालावधीत झालेल्या तपासणीत 40,28,000 महिला अपात्र झाल्याचे समोर आले। यामुळे सरकारला सुमारे 7,000 कोटी रुपयाचा आर्थिक फटका बसल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले। पडताळणीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या। 14,228 पुरुष देखील या योजनेचा लाभार्थी बनले होते। 2,299 सरकारी नोकरदार महिलांनी देखील लाभ घेतला। 2,32,000 संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी, 1,10,000 वृद्ध महिला, 4,00,000 महिलांचा समावेश एकाच कुटुंबातून करण्यात आला होता। 2.25 महिलांकडे 4 चाकी वाहने असूनही त्यांनी हा लाभ घेतला होता। याशिवाय अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे FSC या टॅग खाली काढण्यात आले व त्यांचा लाभ थांबवण्यात आला। हे पाहता एक दिलासादायक गोष्ट म्हणजे 1,60,000 महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला। ही गोष्ट समाजातील नैतिकतेचे घोतक आहे। ही योजना सुरू करताना शासनाने दरमहा 3,885 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता, परंतु पडताळणीनंतर ही गरज 3,000 कोटी रुपयांवर आली आहे। परिणामी वार्षिक खर्चात 10,000 कोटी रुपयांची घट झाली असून नवीन आकडेवारीनुसार ही योजना 36,000 कोटी रुपयात राबवली जाणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेतील 14 लाख महिला शेतकरी याआधी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1,000 रुपये घेत होत्या, परंतु आता त्या महिलांना या योजनेतून फक्त 500 रुपये मिळतील, कारण त्यांना शेतकरी निधीतून आधीच 1,000 रुपये मिळत आहेत। माझी लाडकी बहीण योजना ही केवळ महिलांसाठी आर्थिक मदत नव्हे तर एक व्यापक सामाजिक प्रयोग होता। मात्र त्यांच्या अंमलबजावणीत झालेल्या घाईमुळे अनेक अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला आणि सरकारी कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाला। या घटनेतून शासनाने शिकून भविष्यातील योजनेमध्ये आर्थिक पारदर्शकता, तांत्रिक अडचणी आणि सलग लाभार्थी निवड यावर भर द्यावा हीच अपेक्षा आहे। महिलांच्या सक्षमीकरणाचा उद्देश खरा साधायचा असेल तर केवळ निधी वितरित नव्हे तर त्यामागील सामाजिक आणि आर्थिक संकल्पनाही खोलवर विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत।